ओके ओके ओके. हॅलो स्मिताजी, आमचा आवाज येतोय? हां बोला. नमस्कार. प्रश्न असा आहे की ही मोठी जी दुर्घटना घडलेली आहे होय. त्याची एक एक पैलू सध्या समोर येतोय. आतापर्यंत तुमच्यापर्यंत काय काय माहिती याची आलेली आहे? नाही, मी एका मीटिंगमध्ये बसले होते. मला जसं कळलं हो. तसं मी पहिले डीआर मॅडमशी बोलले. डीआर मॅडम लगेच पथक एक रवाना केलेलं आहे. कलेक्टरशी बोलले. सगळे मेडिकल वगैरे सगळे टीम 8-10 टीम आपण त्या ठिकाणी रवाना केल्या आहे लगेच आत्ता. दुर्घटना घडली याचं कारण फक्त मला एवढंच कळलंय की तिथं काहीतरी आग लागल्याचं काहीतरी अफवा झाली आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतनं उड्या मारल्या आणि समोरून दुसरी गाडी आल्यामुळे चिरडले गेलेले आहेत. अशी आता प्रथमदर्शनी ती घटना आहे. मी आता स्पॉटवर जायला निघालेली. मी रस्त्यात आहे. निश्चित. स्मिताजी, काही वेळापूर्वीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी 6 ते 8 जणांचा यामध्ये मृत्यू होय, झाला होय, असावा अशी होय. प्राथमिक माहिती आहे असं म्हटलेलं आहे. होय. अजून त्याची पुष्टी त्यांनी केलेली नाहीये. तुमच्यापर्यंत काही नाही, माझ्यापर्यंत नवीन तीच बातमी लेटेस्ट आहे माहिती की पोहोचते का या बाबतीत? 7-8 लोक त्यात चिरडली गेली असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलंय. पण मी आता निघालेली आहे स्पॉटवर जाण्यासाठी. रस्त्यातच आहे. घटनास्थळी सध्या कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे याचा आपण आढावा म्हणजे घेतला असेल. काय मेडिकलची नेमकं टीम घडतंय? लगेच रवाना केलेली आहे. आपण पथक पण रवाना केलेलं आहे. डीआर मॅडमने पण त्यांची टीम रवाना केलेली आहे. कलेक्टरने पण हो. त्यांची एक टीम रवाना केलेली आहे. सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आता. कशा प्रकारे इथून पुढे आता हे बचाव कार्य सुरू असेल आणि आता घटनास्थळी नेमकं काय घडतंय याविषयी आपण काय सांगू शकाल? नाही, घटनास्थळी मी सांगते ना, मी निघालेली आहे. मी रस्त्यात आहे. ऍक्च्युअली तिथं पोहोचल्यानंतर बाकीची परिस्थिती काय ती नक्की त्या ठिकाणी गेल्यावरच समजेल. पण जे समजलंय त्याच्यानुसार पटापट आम्ही सगळे फोन पण लावले आणि त्या पद्धतीने सगळ्या टीम त्या ठिकाणी रवाना केलेल्या आहेत. ठीक. धन्यवाद स्मिता वाघजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. घटनास्थळी सर्व सूचना दिलेल्या आहेत. मदत कार्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण हे पोहोचतो आहोत अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिलेली आहे. तर हा अपघात नेमका कसा झाला आपण बघूया. जळगावकडून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आग लागल्याची चर्चा उठली. अचानक ब्रेक लागल्यानंतर काही ठिणग्या उडाल्या आणि त्याच्यातून ही चर्चा सुरू झाली. जळगाव परांडा स्थानकादरम्यान प्रवाशांनी त्यामुळे ही ट्रेन थांबवली. आगीच्या भीतीनं प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवर उड्या मारायला सुरुवात केली. दुर्दैवानं समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक बसली. बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती आता समोर येते. अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत. सुरेश, आता ही घटना घडून काही वेळ निघून गेलेला आहे. गेल्या काही वेळामध्ये याबाबत काय नवे अपडेट समोर आले? हॅलो, बोला. खरं पाहिलं तर या घटनेला जवळपास आता अर्धा तासापेक्षाही जास्त काळ उलटून गेलेला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन जे आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे यंत्रणा जी आहे ती आता सध्या त्या ठिकाणी पोहोचते. काही अँब्युलन्स असतील, त्या ठिकाणी लागणारे ज्या काही यंत्रणा असतील त्या सगळ्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे नेमकं आता त्या ठिकाणी आपल्याला जी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे 7 ते 8 प्रवासी त्या ठिकाणी चिरडले गेल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. मात्र नेमकं किती आकडा आहे, काय आकडा वाढू शकतो हे आता सध्या आपल्याला सांगता येत नाही. मात्र आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे, कारण की किती प्रवाशांनी उड्या मारल्यात हे आता सध्या समजू शकलेलं नाही. निश्चितपणे. सुरेश, आत्ता ज्यांनी टीव्ही सुरू केला असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या घटनेची जी काही सविस्तर माहिती समोर येते त्याविषयी सांगा. नेमकं काय झालं? आग लागली होती अशी माहिती आहे, ठिणग्या उडाल्या अशी देखील माहिती समोर येते आहे. नेमकं काय घडलं होतं आणि हे नेमकं कुठल्या डब्यात घडलं याविषयी काही कळतंय का? खरं पाहिलं तर एक 45 मिनिटं साधारणतः या सगळ्या घटनेला होऊन गेलेल्या आहेत. पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती पुष्पक एक्सप्रेस ज्यावेळेस निघाली होती त्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी दरवाजामध्ये बसलेले होते गाडीच्या आणि त्या ठिकाणी आग येत असल्यामुळे काही प्रवासी त्या ठिकाणी आरडाओरडा करू लागले की आग लागली. त्यामुळे काही प्रवाशांना तो आवाज पोहोचल्यानंतर त्या सैरावैरा झाल्या आणि ते प्रवासी त्या एक्सप्रेसमधून त्यांनी उड्या